मराठी चित्रपटसृष्टीत दादा कोंडके यांचं नाम आणि काम नेहमीच कौतुकाचा विषय ठरला। त्यांनी सलग 9 रौप्य महोत्सवी मराठी चित्रपटांचा विक्रम केला होता। त्यांच्या सिनेमांची नावं आणि त्यातील द्विअर्थी संवाद खूपच गाजले। आज त्यांची 21वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त त्यांच्या जन्माबद्दल घेऊन आलोय अशाच काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील। दादांचा जन्म 8 ऑगस्ट 1928 रोजी जन्माष्टमीच्या दिवशी मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये झाला। ते लालबाग जवळच्या नायगावमध्ये एका चाळीत राहत होते आणि त्यांचे वडील मिलमध्ये कामाला होते। कृष्णाष्टमीच्या दिवशी दादांचा जन्म झाल्याने त्यांचं नाव कृष्णा ठेवण्यात आलं होतं। मात्र दादा सारखेच आजारी पडत असल्याने कोणीतरी त्यांचं नाव बदलण्याचा सल्ला दिला आणि त्यांचं दादासाहेब असं नाव ठेवलं गेलं। दादा आणि त्यांच्या भावामध्ये 20 वर्षांचं अंतर होतं। दादांच्या जन्माअगोदर 4 ते 5 अपत्ये होऊन त्यांचा मृत्यू झालेला होता। त्यामुळेच दादांच्या वेळी त्यांच्या आईला मूल नको होतं, तरीही दादांचा जन्म झाला। दादा हॉस्पिटलमध्ये असताना एका गैरसमजामुळे दादांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या वडिलांना कळली आणि त्याच वेळी त्यांच्या मिलचं काम देखील बंद पडलं होतं। दादांनी त्यांच्या तरुण वयातच त्यांच्या जवळची मंडळी गमावली असल्याने ते एकटे पडले होते। मात्र आपल्यासारखेच दुःखी इतरही असतील या विचाराने त्यांनी लोकांना हसवण्याचा निर्धार केला। तुम्हाला दादांबद्दलच्या या गोष्टींविषयी काय वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मराठी सिनेसृष्टीतील ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी।